महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अभयचं जांभूळयुक्त जंबुआसव, मधुमेहींसाठी संजीवनी. काँग्रेसने केलेल्या ट्विटचा निषेध. ट्विट करून काँग्रेसनं दिवाळखोरी दाखवली तर दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही. सुनील तटकरेंची काँग्रेसवर जोरदार टीका. नाशिक आणि नागपुरात काँग्रेस विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन. काँग्रेस विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक. सुनेत्रा पवारांविरोधात केलेल्या टीकेचा तीव्र निषेध. महापौर बंगल्यासाठी पालिका पुन्हा 3 कोटी रुपये खर्च करणार. बंगल्याच्या बाहेरील जागेत सोयी सुविधा देण्याकरिता मागवल्या 2.89 कोटींच्या निविदा. नाशिक शहरातील खड्ड्यांची मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली गंभीर दखल. 7 तारखेला बोलावली महापौर अधिकाऱ्यांची बैठक. कल्याण पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड. 2.5 वर्षांच्या मुलाला इंजेक्शन देताना सुई अडकली कमरेत. पुण्यात जुन्या कौटुंबिक वादातून 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतलं. एका महिलेसह 3घांविरोधात गुन्हा. संभाजीनगरातील दिपकेंच्या निवासस्थानी सीजेपी पदाधिकाऱ्यांची बैठक. 2 दिवसीय बैठकीत ठरणार पुढील रणनीती. उजनीतील पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ. पंढरपूरला पुन्हा पुराचा धोका. बीएचएमएस वैद्यकीय व्यावसायिकांना एमएमसी नोंदणी देण्यास विरोध. मॉडर्न पुकारलेल्या डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल. बीएचएमएस वैद्यकीय व्यावसायिकांना एमएमसी नोंदणी देण्यास विरोध करण्यात येतोय आणि याविरोधात मुंबईतील जे रुग्णालयामध्ये डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे. आजपासून मुंबईतील महापालिकेच्या सर्वात महत्त्वाच्या रुग्णालयातील ओपीडी सेवा बंद असणार आहे. नागपुरातली ही दृश्य आहेत. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसचा निषेध करण्यात येतोय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. काँग्रेसनं गुंगी गुडिया म्हणून केलेल्या टीकेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांसह कार्यकर्ते या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत. वरायटी चौकात आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. नागपुरात काँग्रेस विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करायला सुरुवात केलेली आहे. नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय. काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे. नागपुरात कार्यकर्ते आक्रमक झालेत. थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्याला अधिकची माहिती देतील. उदय, खरं तर नाशिकमध्ये जे आहे ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पवार यांनी जे वक्तव्य सुमित्रा पवार यांचं विषयी केलं होतं त्याला घेऊन संतप्त असलेल्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात होतं. मात्र हे आंदोलन करत असताना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी वरायटी चौकामध्ये सत्ता जाम करण्याचा प्रयत्न केला होता. आणि हा प्रयत्न करत असताना आता आपण पाहतो की पोलिसांकडून या आंदोलकांना ताब्यात घेतलं जातं. मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता. हर्षवर्धन पवार यांचं वक्तव्य जे आहे ते एकदम निंदनीय आहे. कारण राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री सुमित्रा पवार आहेत आणि त्यांच्याविषयी या भाषेचा प्रयोग करणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोधित करणारे नाही आहे. त्यामुळे या वक्तव्यावर राग व्यक्त करण्याकरिता हे आंदोलन केलं जात होतं. अगदी नागपूरच्या शहराला हर्षवर्धन पवार यांचा फोटो लावून त्याला जोडे मारण्याचं आंदोलन महिला कार्यकर्त्यांकडून केलं जात होतं. आणि त्यानंतर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना या व्हरायटी चौकात सत्ता जाम करण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय गरजेचा आणि महत्वाचा हा व्हरायटी चौकात इथे सत्ता जाम करण्याचा प्रयत्न केला जात असताना आता आपण पाहतो की पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड केली जाते. कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न इथे केला जातो. मात्र कार्यकर्ते देखील आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.
हर्षवर्धन सप्ताह माफी मागणार नसेल तर त्यांना नागपूर शहरात पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका आता इथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून घेण्यात आलेली आहे. तुम्ही थोड्या वेळात या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतील आणि नंतर या आंदोलनाची इथं सांगता येईल असं इथून पुढे अशाच पद्धतीनं जर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र राहिल्या तर हे आंदोलन इथून पुढे देखील सुरू राहील असं म्हटलं तर वावगं ठरणार. ठीक आहे उदय, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. नागपुरातली ही दृश्य. नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. नागपूरच्या वरायटी चौकात हे आंदोलन केलं जात आहे. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरत जोरदार घोषणाबाजी करण्यात येते. एनसीपीच्या कार्यकर्त्यांकडून चक्का जामचा प्रयत्न देखील करण्यात आला आणि त्यानंतर आता पोलिसांनी त्यांची धरपकड करायला सुरुवात केलेली आहे. ही थेट दृश्य नागपुरातली आपण पाहतोय. नाशिकनंतर नागपुरात राष्ट्रवादीकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसनं गुंगी गुडिया म्हणून केलेल्या टीकेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे आणि जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून केली जाते. नागपूरच्या वरायटी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे. पोलीस आंदोलकांना ताब्यात घेत आहेत. थेट दृश्य नागपुरातली आपण पाहतोय. हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं लावून धरलेली आहे. कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. कार्यकर्त्यांकडून चक्का जामचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. काँग्रेसनं गुंगी गुडिया म्हणून केलेल्या टीकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे आंदोलन करतायत. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांसह अनेक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. नागपूरच्या वरायटी चौकात या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. नागपुरात काँग्रेस विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. पुढची बातमी पाहूयात. BHMS वैद्यकीय व्यावसायिकांना MMC नोंदणी देण्यास विरोध करण्यात येतोय आणि या विरोधात मुंबईतील JJ रुग्णालयात डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे. आजपासून मुंबईतील महापालिकेच्या सर्वच महत्त्वाच्या रुग्णालयातील OPD सेवा बंद असणार आहेत. होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल नोंदणी देण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील निवासी डॉक्टरांचा आजपासून बेमुदत संप सुरू आहे. शॉर्ट कोर्स कोणाला मिळत असेल आणि शॉर्टकटमध्ये आणि क्रॉसोपॅथी करायचं असेल तर त्या मुलांचं भवितव्याचं काय करायचं. पेशंटला जी सेवा मिळते, मुलं 5, 10, 15 वर्ष शिकतात, चांगले डॉक्टर बनतात, त्यानंतर ते सेवाला येतात, तेव्हा पेशंटची ट्रीट करतात, तेव्हा तो चांगला डॉक्टर बनतो. एवढं वर्ष देऊन त्यांना जर असं परिणाम मिळत असेल गव्हर्नमेंटकडून की एका वर्षाचा कोर्स तुम्ही देतात आणि त्यात तुम्ही त्यांना प्रॅक्टिस करायला देतात, हा भेसळ कारभार कधीपर्यंत चालेल. आम्ही मागेही मागण्या केल्या होत्या सरकारकडे आणि आताही मागण्या करतो की हा कोर्स देऊ नका, कारण हा त्रास सगळ्यांना होणार आहे. हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे आज आम्ही फक्त OPD बंद केली. पुढे हा जर प्रश्न मिटला नाही तर पुढचं आम्ही पाऊल उचलू शकतो. जर निर्णय मिळाला नाही तर आंदोलन किती दिवस चालू राहील आणि पुढची वाटचाल काय असेल? जोपर्यंत आमच्या पडद्यात कुठलं निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही स्ट्राईक करणारच आहे. तर हे गव्हर्नमेंटने समजून घ्यायला हवं की किती हे गरजेचं आहे की आम्ही जर सेवा देतोय, 24 तास काम करतोय आणि जर तुम्ही हे आमच्यावर लादण्यात येत आहे तर आम्ही विरोध करणारच आहे. आणि हे आम्ही सांगू शकणार नाही जोपर्यंत गव्हर्नमेंट आम्हाला कुठलं रिस्पॉन्स देत नाही तोपर्यंत. फोन आलेला ना मला. तर BHMS वैद्यकीय व्यावसायिकांना MMC नोंदणी देण्यास विरोध करण्यात येतोय आणि या विरोधात मुंबईतील JJ रुग्णालयात डॉक्टरांचं हे आंदोलन सुरू आहे.